नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रसार माध्यमाच्या कार्यक्रमामध्ये विविध विषयावर भाष्य केलं। यावेळी त्यांना भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांची वारंवार येणारी वादग्रस्त वक्तव्ये आणि काही दिवसापूर्वी ते म्हणाले होते की सर्व मदरसे बंद करू, तोडून टाकू, लोकांनी तिथे जाऊ नये, तिथे दहशतवादी तयार होतात, अशा प्रकारची सर्वांना एका चौकटीत बसवणारी विधाने करून सतत वातावरण पेटवत ठेवण्याचा प्रयत्न होतो। हिंदूंच्या मुद्द्यावरही आम्ही हिंदू करत नाही असे म्हणता, पण सोयीचे वाटले की तो मुद्दा पुढे करता। नितेश राणे यांच्यासारख्यांना तुम्ही मोकळे सोडले आहे, त्यांना आवर का घालत नाही? करा जितकी घाण करायची आहे, करा जितका गोंधळ घालायचा आहे, अशी भूमिका घेतली जाते। पण याचा शेवटी काय फायदा होतो? या प्रश्नावरती उत्तर देताना वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांचे देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचले। तर या प्रश्नावरती उत्तर देताना फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पक्षाची नीती तीच असते जी मी सांगतो, कारण पक्षाने मला आपला सर्वोच्च नेता म्हणून निवडले आहे। त्यामुळे मी जे बोलतो तीच भाजपची अधिकृत भूमिका असते। इतर कोणी काही बोलले तर ते त्यांचे वैयक्तिक मत असते। नितेश राणे यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास कधीकधी बोलताना ते काही गोष्टी जास्त बोलून जातात। अशा वेळी मी त्यांना सांगतो, तुमचे हे विधान योग्य नाही, असे बोलणे टाळायला हवे। मात्र मदरशांबाबत त्यांनी जे विधान केले ते त्या काळातील परिस्थितीच्या संदर्भात होते। त्यावेळी काही ठिकाणी बाहेरून निधी येत असल्याची माहिती होती आणि काही गोष्टी शिकवल्या जात असल्याबाबत आक्षेप होते। त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ते वक्तव्य केले होते। त्यामुळे त्या विधानाकडे एकट्या घटनेप्रमाणे न पाहता संपूर्ण परिस्थितीच्या संदर्भात पाहणे आवश्यक आहे। भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी 25 फेब्रुवारी रोजी पत्रकारांशी बोलताना मालेगावमधील नमाज पठणाच्या वादावर भाष्य केलं। त्याचबरोबर त्यांनी राज्यातील मदरशांबाबत देखील मोठं आणि वादग्रस्त वक्तव्य केलं। ते महाराष्ट्रातील मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे झाले आहेत। मी मुख्यमंत्र्यांकडे सगळे मदरसे बंद करण्याची मागणी करणार आहे, असं देखील म्हणाले। दरम्यान मालेगावमधील नमाज प्रकरणी देखील नितेश राणे यांना प्रश्न विचारण्यात आले। त्यावेळी त्यांनी निवडणुका आधी हे लोक जय भीम करतात, मात्र निवडून आल्यावर बाबासाहेबांना विसरतात। संविधानात नमाज पठणाला कुठं मान्यता आहे? नमाज पठणाला मस्जिदी काय बंद होत्या का? ते पुढे म्हणाले की आम्ही देखील गीता वाचायला सुरुवात करणार, मग या हिरव्या सापांनी बोलू नये, असं वादग्रस्त विधान देखील त्यांनी केलं। त्यांनी मदरशांबाबत वक्तव्य करताना मदरसे हवेतच कशाला? मदरसे दहशतवादी चालवतात। काही शाळांमध्ये भगवद्गीता शिकवू, मदरशांचे लाड कशाला करायचे, असा सवाल देखील विचारला। यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत, सगळे मदरसे बंद करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे देखील ते म्हणाले।